एक मोठी बातमी आहे। मुंबईच्या आझाद मैदानावरती राज्यभरातल्या महिला परिचारिका एकवटल्यात। त्या चांगल्याच आक्रमक झाल्यात। आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी राज्यभरातील महिला परिचारिका मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनासाठी दाखल झाल्यात। मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यभरातील परिचारिका आक्रमक झाल्यात आणि या आंदोलनात सरकारी रुग्णालयातील हजारो परिचारिका सहभागी होत आहेत। हसन मुश्रीफ यांच्यासोबतची चर्चा असफल ठरल्यामुळे काम बंद आंदोलन त्यांनी पुकारलंय। 7व्या वेतन आयोगात स्टाफ नर्सेसची झालेली उपेक्षा आणि कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या केल्यामुळे नाराजीचं वातावरण सध्या निर्माण झालंय। नागपूरसह विदर्भातील परिचारिकांचं आज काम बंद आंदोलन आहे आणि नागपुरातील मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील परिचारिकांचं हे काम बंद आंदोलन असून नागपूर जिल्ह्यातील 1000 पेक्षा जास्त परिचारिकांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। परिचारिकांच्या या आंदोलनामुळे रुग्णसेवेवरती परिणाम झालाय। नर्सिंग अलाउन्स, जुनी पेन्शन या मागणीसाठी आज हे आंदोलन केलं जातंय। नर्सेसची खासगी भरती बंद करण्याची मागणी सुद्धा या परिचारिकांची आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे नागपुरातून आपल्या सोबत आहेत। आपण माहिती घेऊयात परिचारिकांच्या आजच्या काम बंद आंदोलनाची काय मागण्या आहेत त्यांच्या। उदय, नक्कीच नागपूरमधल्या मेडिकलमध्ये सुद्धा आपण उपस्थित आहे आणि या मेडिकलमध्ये आपण पाहतोय की इथल्या ज्या नर्सेस आहेत, परिचारिका आहेत, त्यांनी जे आहे ते काम बंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या ज्या काही न्याय हक्क मागण्या आहेत त्या सरकारकडून पूर्ण करण्यात याव्या तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका जी आहे ती परिचारिकांनी घेतलेली आहे। जुनी पेन्शन असेल किंवा नर्सेस खाजगी कंत्राटी तत्वावर नर्सेसची भरती असेल, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन जे आहे ते आंदोलन केलं जात आहे। आपल्यासोबत या परिचारिका आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। मला सांगा, आज कशा पद्धतीचं तुमचं आंदोलन आहे, तुमच्या काय मागण्या आहेत? आमचं महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आजपासून आमचं काम बंद महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या आहे कंत्राटीकरण बंद करण्याची मागणी आहे आमची, कारण आउटसोर्सिंगचं लेटर मागच्या महिन्यात निघालं, आम्हाला ती नको आहे, ते रद्द करायचं आहे। दुसरी मागणी आमची 7व्या वेतन आयोगामध्ये जी वेतन त्रुटी होती ती दूर करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर 100% कायमस्वरूपी पदभरती व्हावी, पदनिर्मिती व्हावी, कारण मनुष्यबळ अपुरं पडत आहे, तर ती 100% कायमस्वरूपी पदभरतीची आम्हाला अत्यंत गरज आहे। त्यानंतर नर्सिंग अलाउन्स आम्हाला मिळाला पाहिजे, केंद्र शासनाप्रमाणे आम्हाला आमचे भत्ते मिळाले पाहिजे, ज्यामध्ये MJPGY भत्ता येतो, ज्यामध्ये नर्सिंग अलाउन्स येतो, ज्यामध्ये वॉशिंग अलाउन्स येतो, धुलाई भत्ता येतो। हे आर्थिक मागण्या आमच्या ज्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, त्या प्रलंबित मागण्यांचा विचार शासन का करत नाहीये हे आम्हाला कळत नाहीये। मला सांगा, आधीच नर्सेसचा तुटवडा, त्यात तुम्ही आंदोलन कराल तर रुग्णसेवेवरचा परिणाम होणार नाही? शासनाला आम्ही आधीच कळवलेलं आहे, सगळीकडे लेटर्स गेलेले आहे, आता त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं असं आमच्याकडनं अपेक्षित आहे की त्यांनी आधीच विचार करायला पाहिजे जेव्हा आम्ही स्ट्राईकचं लेटर सगळ्यांना दिलेलं आहे। तर बरं, सरकारसोबत काही चर्चा झालेली आहे का या सगळ्या? जर सरकारने आज तुमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर उद्यापासून तुमच्या आंदोलनाची कुठली दिशा असेल? सरकारने जर आज आमची दखल घेतली नाही, सकारात्मक आम्हाला त्याची बाजू हवी आहे, जर सकारात्मक घेतली नाही तर उद्यापासून आमचं काम बंद बेमुदत संप राहील। आम्ही त्याचं ऑलरेडी इंटिमेशन दिलेलं आहे, तर आम्ही आशावादी आहोत। आम्ही विचार करतो की सरकार आम्हाला सकारात्मक काहीतरी बदल करेल। सरकारला काय अडचणी आहे? तुम्ही जेव्हा एवढ्या महत्त्वाच्या सेवा देतात तर सरकारला तुमच्या मागण्या मान्य करायला काय अडचणी आहेत? सरकार आता हे का मान्य करत नाही आहे हे आता आम्ही पण सांगू शकत नाही। आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहेत, आमच्या संघटनेने निवेदनं दिलेली आहे, तरी हे सरकार हेतू पुरस्पर करत आहे असं आम्हाला तरी निदर्शनास येत आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। नक्कीच आपण पाहतोय की हे काम बंद आंदोलन आज सुरू झालेलं आहे। आज दिवसभरात जर या सगळ्या मागण्यांवर तोडगा निघाला नाही तर उद्यापासून जे आहे ते बेमुदत काम बंद आंदोलन या नर्सेसकडून पुकारलं जाणार आहे। नागपूरच्या या मेडिकल कॉलेजचा जर विचार केला तर मध्य भारतातले अनेक रुग्ण जे आहेत ते इथं उपचारासाठी येतात आणि जर नर्सेसच जर ड्युटीवर नसेल तर इथली आरोग्य व्यवस्था जी आहे ती कोलमडण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या प्रश्नी सरकारकडून आता काय तोडगा काढला जातो हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पुढची एक महत्त्वाची बातमी आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आलेत। यासाठी त्यांनी आमदारांच्या विभागनिहाय बैठकांचा धडाका लावलाय। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रानंतर विदर्भातील आमदारांची बैठक वर्षा निवासस्थानी सुरू आहे। या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करतात। काय करतात हे महत्त्वाचं आहे। त्याचसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय। नवी मुंबईतील सिडकोच्या कामांवरून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तीव्र नाराजी नोंदवली।
उरण पनवेल या भागात पाणी पुरवठ्याकडे सिडकोकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप स्थानिक आमदारांनी केलाय। अनेक वेळा तक्रारी केल्या जातात पण अधिकारी दुर्लक्ष करतात। असं सुरू राहिलं तर आम्हाला एक दिवस आमदारकी सोडावी लागेल असं म्हणत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उद्विग्न भावना व्यक्त केल्या। दरम्यान 2 महिन्यांमध्ये टेंडर काढा, अन्यथा पुढील अधिवेशनामध्ये सिडको अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आदेश उदय सामंत यांनी दिले आहेत। सिडकोच्या कारभारावर आमदार नाराज आहेत। प्रशांत ठाकूर यांनी तीव्र नाराजी नोंदवली, अधिकाऱ्यांवर मुजोरीचा आरोप केला। सिडकोचा कारभार हा संथगतीने सुरू आहे आणि गैरप्रकार सुरू आहेत। उरण पनवेलच्या पाणी पुरवठ्याकडे सिडको दुर्लक्ष करते आहे अशा तक्रारी प्रशांत ठाकूर यांनी केल्या। त्यांनी नाराजी नोंदवली। आम्हाला आमदारकी सोडावी लागेल जर असंच होत राहिलं तर, इतकं टोकाचं वक्तव्य त्यांनी केलं। त्यावर दखल घेतलेली आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी।